पुणे धर्मप्रांत सीएनआयचे बिशप या नात्याने आपणा सर्वांना ईस्टरच्या शुभेच्छा। प्रभू उठला आहे आणि तो खरोखर उठला आहे। ईस्टर आपल्या ख्रिस्ती विश्वासातील सर्वात मोठा दिवस, कारण की प्रभू येशू ख्रिस्त मरणावर विजय होऊन पुनरुत्थित झालेला आहे। देवाच्या सामर्थ्याने तिसऱ्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला, जेणेकरून सर्व मानवांना नवीन जीवन प्राप्त व्हावं। ईस्टर या शब्दाचा अर्थ आहे नवीन पहाट, न्यू डॉन। कारण की प्रभू येशू ख्रिस्तामध्ये जे विश्वासणारे आहेत त्यांना एक नवीन पहाट किंवा एक नवीन सुरुवात, नवीन जीवन प्राप्त झालेलं आहे। आणि म्हणून आपण सर्वजण आनंदाने, अभिमानाने, पूर्ण आत्म्याने परिपूर्ण होऊन आपण म्हणूया, प्रभू उठला आहे आणि तो खरोखर उठला आहे। प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन जर आपण पाहिलं तर प्रभू येशू ख्रिस्ताने 3 वेळेस आपलं दुःख सहन, मरण आणि तिसऱ्या दिवशी तो मेलेल्यातून उठणार याविषयी शिष्यांना आधीच सांगितलेलं आहे। प्रभू येशू ख्रिस्त ज्याने आपल्या सर्वांसाठी दुःख सहन केलं, त्या क्रूस खांबावर आपल्या सर्वांसाठी मरण स्वीकारलं, तर तिसऱ्या दिवशी आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त मरणावर विजय होऊन उठलेला आहे। प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान जे आपल्या सर्वांना एक नवीन जीवन देणार आहे, आणि हे पुनरुत्थान आपण सर्व साजरा करत आहोत। त्यामुळे प्रत्येक मनाने, प्रत्येक जिभेने मोठ्याने म्हणावं की प्रभू उठला आहे आणि तो खरोखर उठला आहे। प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित आहे याचा सर्वात मोठा पुरावा हाच आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचं रिकामी कबर, कोणाचीच कबर रिकामी नाही, केवळ एकाची कबर रिकामी आहे, आणि ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त। यावेळेस ख्रिस्ती लोकांना धर्मप्रचार करतात या आरोपाखाली एका देशामध्ये कैद करून ठेवलेलं होतं, आणि मग त्या तुरुंगातील जेलरने त्या कैद केलेल्या लोकांमध्ये एक पाळक होते, आणि पाळक साहेबांना विचारलं की तुम्ही 5 मिनिटांमध्ये तुमचा देवावरील विश्वास प्रगट करून दाखवा। आणि मग ते पाळक साहेब म्हणाले, मला 5 मिनिटाची गरज नाही, मला केवळ 5 सेकंद द्या, 5 सेकंदामध्ये मी माझा प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास किती मोठा आहे तुम्हाला दाखवू शकतो। आणि मग पाळक साहेब उभे राहिले, त्याच्यासमोर सर्व लोक होते, आणि बाळक साहेब मोठ्याने म्हणाले, प्रभू उठला आहे, आणि सर्व लोकांनी त्याला प्रतिसाद दिला, म्हणाले तो खरोखर उठला आहे। प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान आपल्या सर्वांना एक शक्ती देणार आहे, सामर्थ्य देणार आहे, नवीन जीवन देणार आहे, आणि ते प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान आपण सर्वजण आज साजरं करत आहोत। प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान आपण साजरं करताना काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्या सर्वांना पवित्र शास्त्रात पाहायला मिळतात की पवित्र शास्त्र नव्या करारामध्ये आपल्याला 5 प्रकारचं पुनरुत्थान पाहायला मिळतं। एक म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने अनेकांना मेलेल्यातून जिवंत केलेलं आहे। आपण पाहतो त्या विधवेचा मुलगा, मार्था आणि मरियाचा भाऊ लाजर किंवा याईराची कन्या, यांना प्रभू येशू ख्रिस्ताने मरणातून जिवंत केलेलं आहे, पण ते पुन्हा मेलेले आहे। दुसरं आपण पाहतो रोमपत्र 6 अध्याय 9 वचनामध्ये की ख्रिस्ताचं शारीरिकदृष्ट्या झालेलं पुनरुत्थान जे आहे, जे अमरत्वासाठी झालेलं आहे। तिसरं आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने कलेसिकरास पत्र 2 अध्याय 12 वचनामध्ये जे प्रभूवर विश्वास ठेवणारे आहेत
त्यांना ख्रिस्तामध्ये जे नवीन जीवन आहे त्यामध्ये झालेलं आध्यात्मिक किंवा आत्मिक पुनरुत्थान. आणि आपण पाहतो की संत पौल पहिले करीन 15:42 आणि 52 अध्यायामध्ये पाहतो की भविष्यामध्ये जे विश्वास ठेवणारे प्रभूचे आहेत त्यांचं अमरत्वासाठी होणारं पुनरुत्थान. पाचवं जे पुनरुत्थान आहे ते सर्वांचं पुनरुत्थान आहे. योहान शुभवर्तमान 5 अध्याय 29 वचनामध्ये आपण पाहतो की जे नीतिमान आहेत आणि जे अनीतिमान आहेत, जे धार्मिक आहेत अधार्मिक आहेत, जे प्रभूचे आहेत ज्यांना प्रभूची ओळख नाही त्या सर्वांचं पुनरुत्थान होणार आहे. पण जे प्रभूचे आहेत ते प्रभू बरोबर सार्वकालिक जीवनात जाणार आहे. आणि जे प्रभूचे नाही ते विनाशाकडे कायम आणि शेवट अंतिम जो नाश आहे त्या नाशाकडे फेकले जाणार आहे. त्यामुळे प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान आपण सर्वांनी स्वीकारणं गरजेचं आहे. प्रियजन हो, प्रभू येशू ख्रिस्त आपणा सर्वांसाठी सर्व मानवांसाठी पुनरुत्थित झालेला आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताची हीच जी आहे अपेक्षा आहे की त्याचे पुनरुत्थान आपण आपल्या जीवनातून साजरं करावं. प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान कशासाठी झालेलं आहे हे आपण आपल्या जीवनातून सर्व जगाला सांगायचं आहे. प्रभू येशू ख्रिस्त जो शांतीचा राजा आहे, प्रभू येशू ख्रिस्त जो प्रेम स्वरूप देव आहे, प्रभू येशू ख्रिस्त ज्याने सर्व लोकांना त्यांच्या अपराधांची क्षमा केलेली आहे, प्रभू येशू ख्रिस्त ज्यामध्ये देवाची प्रीती सर्व मानवांसाठी प्रगट झालेली आहे, देवाची कृपा आणि दया आपल्याला मिळालेली आहे. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये जे नवीन जीवन प्रत्येक आत्म्याला मिळालेलं आहे ते नवीन जीवन आपण साजरं करायचं आहे. ईस्टर जो आपल्या ख्रिस्ती विश्वासातील सर्वात मोठा दिवस आहे आणि त्याचं महात्म्य आपण आपल्या वागण्यामध्ये बोलण्यामध्ये आपण जे काही करतो त्याद्वारे सर्व जगाला सांगणं गरजेचं आहे. प्रभू उठला आहे आणि तो खरोखर उठला आहे हे आपण आपल्या जिभेने नव्हे तर आपल्या कृतीने सर्व जगासमोर मांडणं गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थित झालेला आहे आणि तो म्हणत आहे की पुनरुत्थान जीवन मीच आहे आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये जर आपण आहोत तर आपण कधीही मरणार नाही. कारण की प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानामध्ये आपल्या सर्वांना पुनरुत्थानाची देणगी आणि दान प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे आज आपण सर्व जगाला आपल्या जीवनातून हीच साक्ष देऊया की प्रभू उठला आहे आणि तो खरोखर उठला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान हे आपल्या जीवनातून आपण सर्व जगाला सांगणं गरजेचं आहे. आज आपण पाहतो की लोक चुकीच्या मार्गाकडे वळत आहेत. आज लोक इतरांना विनाशाकडे घेऊन जात आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं कशासाठी झालेलं आहे हे अनेक वेळेस आपण जे चढणं येणारे लोक आहोत ते देखील विसरत आहोत. पण प्रियजन हो, एक गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे. प्रभू येशू ख्रिस्त जो मरण पावला तो तुमच्यासाठी गेलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त जो पुनरुत्थित झालेला आहे तो तुमच्यासाठी पुनरुत्थित झालेला आहे. त्यामुळे प्रभू येशू ख्रिस्ताचं मरण आणि पुनरुत्थान जो ख्रिस्ती विश्वासाचा गाभा आहे तो ख्रिस्ती विश्वास आपण सर्व जगासमोर अभिमानाने आनंदाने आणि देवाच्या सामर्थ्याने प्रगट करणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण सर्वजण मोठ्याने बोलूया, प्रभू उठला आहे आणि तो खरोखर उठला आहे. आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ देव बाबा, मनापासून तुझे आभार मानतो कारण की प्रभू येशू ख्रिस्त जो मानव म्हणून या जगात आलेला आहे, मानव म्हणते दुःख सहन केले, मानव म्हणते बरं स्वीकारलं, तू तुझ्या सामर्थ्याने तो तिसऱ्या दिवशी मरणावर विजय होऊन पुनरुत्थित झालेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानामध्ये तू आम्हाला एक नवीन आशा, नवीन जीवन दिलेलं आहे आणि या नवीन जीवनात आम्ही आलो असताना आमच्या जीवनाद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान आम्ही साजरं करावं. आमच्या जीवनाद्वारे त्याचं गौरव करावं, त्याचं कार्य पुढे द्यावं यासाठी तुझी कृपा आणि सहाय्य आम्ही प्रत्येकाला ख्रिस्ती विश्वास त्यामुळे सर्वात मोठा दिवस आज आम्ही साजरा करत असताना या दिवसाचं अर्थ महत्व आम्ही सर्व जगाला
आमच्या वागण्या बोलण्यात द्यावा यासाठी कृपा करा. हा ईस्टरचा सण सर्वांना आनंदाचा द्यावा हीच तुझ्याची प्रार्थना. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या द्वारे आमेन.